हा संघ अर्थात भांदरे संघ आणि त्या संघानं पहिला विजय इथे नोंदवलाय। त्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। परंतु सामना आता मात्र सुरू होतोय। आपण वळणार आहोत पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये। आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत सन्माननीय संजय शिंदे सर। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद यासिर सर। पण पहिल्याच यासिर सरचा आवाज आणि त्यांच्या समवेत फायटर चेट योगेश पेनकर मिस्टर कॅप्टन कूल आपल्याला इथे होताना पाहावे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली। ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला ISPL ची चर्चा संपूर्ण इंडियामध्ये आपल्याला होताना पाहावी आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी रनरअपचा किताब त्यांच्या माध्यमातून आपल्याला टीम माझी मुंबई हा संघ इथे होताना पाहावा आणि त्याचबरोबर नवीन खेळाडूंसाठी आणि आपल्या संपूर्ण ग्रामीण खेळाडूंसाठी सांगू इच्छितो ISPL 2 चं आता पुन्हा एकदा ट्रायल सेशन देखील सुरू होणार आहे। अगदी ऍडव्हर्टाइजमेंट पण देखील इंस्टावरती पाहू शकता आणि आपणही आपला ग्रामीण खेळाडू गटातून खेळाडू तिथपर्यंत पोहोचावं अशी आमच्या संपूर्ण आयोजन करण्याची अपेक्षा। पहिला बॉल पहिलाच बॉल वरती बॅटला स्विंग केलं बॉलला पाडून दिलं डीप पहिला बॉल वरती हा पहिला वार बॉल सीमा पार धावा मिळतील। पण या टीम ओनेगाव संघाचा आणि त्याचबरोबर टीम मोक्ष 11 महाड आपला देखील 12वा प्रतिनिधी पण कमेंट्री बॉक्स मध्ये इथे पाठवा आणि त्याचबरोबर ऑफिशियल ऑफलाईन स्कोरर आपण देखील इथे या। पहिल्या बॉल वरती ते चौकार येताना पाहा मिळाला आणि नितीन शिंदे आपल्याला डाव करूया त्याचा वंडर बॉय ओनेगाव संघाचा आपल्याला हा बॉल मिळतोय। याही वेळेला पहा बॅटची आतली गाडा घेतली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बॉल यशांच्या मागे सूरज करकरे आपल्याला पहा मिळतील आणि त्यांच्या हातामध्ये बॉल 20वा घेताना पहा मिळाला। पहा सूरजने देखील आता बरेचसे हंगाम गाजवले। त्यांनी देखील महाडचा क्रिकेट अगदी वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय। सातत्याने त्याची देखील चांगली कामगिरी होताना पहा मिळते। तिसरा बॉल यावेळेला पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं अगदी पॉइंट कव्हरला बीट करत आणि ही बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना पहा मिळेल। आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार। चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। टीम मोक्ष 11 महाड आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते। ज्यावेळेला सन्माननीय प्रसादभाई मांजर साहेबांचा हा पुरस्कृत केलेला संघ आपल्याला मैदानाच्या तिथे खेळताना पाहायला मिळतो आणि एका साईडला ओनेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या 3 बॉल वरती 8 धावा आल्यात षटकातील चौथा बॉल। याही वेळेला अगदी समोरच्या दिशेने खेळायचं होतं योगेश पेनकर येथील बॉलच्या खाली कोणतीही चूक करत नाहीये। एक दर्जेदार क्लासिकल कॅच आपल्याला मिळाली आणि नितीन शिंदे याला आता मैदानाच्या बाहेर यावं लागतं। अद्यापचा पहिला आता बॅटिंग करणारी टीम ओनेगाव या संघाला पाहायला मिळतोय विकेटचं पतन।
षटकार सिक्सर. पाच बॉलचा गेट झालाय. 14 धावसंख्या पण धावकरती पाहायला मिळतात. 14ला 1 सध्याची परिस्थिती आणि आता शेवटचा बॉल अजूनही इथे येणं बाकी असणार आहे षटक क्रमांक 1 मधील. पनळगर संघाचा कर्णधार पॅव्हलियन मध्ये संपर्क साधायचा. पनळगर संघ वैभव. षटक क्रमांक पहिला खेळण्यासाठी आपला बॉन्ड ट्रॅक वरती वैभव येताना पाहा मिळेल. जबीला पहा जेव्हा महाड संघ आपल्याला खेळताना पाहा मिळतो ना, पहिलं षटक अगदी जयेश खेरकर आपल्याला हाताळताना पाहा मिळतात. परंतु आज ते आपल्याला टीम महाडच्या स्क्वॉड मध्ये इथे उपलब्ध होताना पाहायला मिळत नाहीयेत आणि त्या कारणाने षटक क्रमांक पहिलं वैभव आपल्याला पाहताना पाहा मिळेल आणि वैभव वरती आता पहिल्या 5 बॉल वरती आक्रमकता पाहायला मिळाली. 14 टीमची धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल होता. यावेळेला लोअर फुल टॉस यावेळेला कव्हरच्या दिशेने आपल्याला बॉल ढकलून काढताना पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलवरती इथे आता सिंगल आल्यानंतर बघता षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती ती म्हणजे 15ला 1 सध्याची परिस्थिती. बॅटिंग करत असताना टीम उनेगाव या संघाची आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात आल्याने त्याच्यानंतर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आपण व्यासपीठाकडे वळूया जिथे खऱ्या अर्थाने आपल्या अगदी जवळच्या गावचा असलेला हा खेळाडू मुंबईमध्ये जाऊन धुमाकूळ करतोय, चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा करतोय. सचिन करकरे यांना आपण इन्व्हाइट करूयात की आपण या आपण सन्माननीय विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते त्यांचं करूयात त्याची मान सन्मान. कॅमेरामॅन आपण विनंती करूयात साईड कॅमेरामॅनला की आपण व्यासपीठाकडे कॅमेरा इथे वळूयात. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड्री ट्रॅक वरती गोलंदाज याही वेळेला पहा आडव्या बॅटनं क्रॉस लाईन खेळण्याचा निर्णय जेव्हा झाला होता त्यावेळेला सफल झाले आणि त्याच्यानंतर मग बॅटचा बॉलचा संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळत नाही आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतो. ज्यावेळेला पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च आल्या त्याच्यानंतर मग आता दिलीप आपल्याला कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतात. अद्यापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. बॉल क्रमांक हा तिसरा ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतील. राईट मोर विकेटने यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट करत असताना आपल्याला तो बॉल बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉल एक सिंगल आता आपल्याला आणखीन एक सुटावरती जोडताना पाहायला मिळेल. ज्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 17 या आकड्यावरती. याही वेळेला ज्या वेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल. तडव्यांच्या दिशेने हा बॉल गेला आणि याही वेळेला फक्त सिंगल पाहायला मिळते. पहिल्या फेरीमधील आपल्याला ही शेवटची मॅच पाहायला मिळते ज्या वेळेला एका साईडला टीम मोक्ष 11 महाड आणि त्यांच्या विरुद्धमध्ये आपल्याला टीम मुन्नेगाव हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. महाडचा विचार केला तर मग एक मोठा संघ पाहायला मिळतो आणि त्याच वेळेला जर पाहायला गेलं तर मग टीम मुन्नेगाव संघामध्ये देखील आता बरेचसे आपल्याला खेळाडू आता या चर्चेमध्ये येताना पाहायला मिळतात. एक चांगला संघ तोही पाहायला मिळतो. याही संघाने अक्षरशः या हंगामामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला विजेता होताना पाहायला मिळेल आणि आता पुन्हा एकदा कुणबी चषक खेळण्यासाठी तेही सज्ज झालेत. याही वेळेला पहा आणखीन एक व्हाईट बॉल ज्या वेळेला सातत्याने
खराब टप्प्यावरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्या कारणाने सतत आउटसाइड बऱ्याच पासून विचार केलात ना तर शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला या गोलंदाजचा आणि त्या कारणाने जमेची बाब राहिली नाहीये. वाईट बॉल सतत येत आहेत. याही वेळेला अगदी आठव्या बॅटनं खेळायचा पुन्हा एकदा निर्णय घेतला. बॅटचा बॉलचा तितका संपर्क झाला नाहीये आणि याही वेळेला जास्त काही मिळणार नाहीये. फक्त सिंगल आपल्याला या टीमच्या खात्यामध्ये आता जोडताना पाहायला मिळेल. 21-1 सध्याची परिस्थिती आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना उनेगाव या संघाची अद्यापर्यंत बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे 4 बॉलचा खेळ झालाय. बॉल क्रमांक 5वा राईट मोर द विकेटने. काही वेळेला प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. बघता बघता 5 बॉलचा खेळ संपुष्टात आल्यानंतर शेवटच्या बॉलचा खेळ आता आपण पाहतोय. शेवटचा बॉल होता यावेळेला लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. बॉलला फेकून दिले लांबच लांबवरचा एक बिग लॉंग अँड स्ट्रॉंग हा यूज अँड हँडसम ऑल सिक्सर. दुसरा आता बघता बघता इथे संपुष्टात टीमची धावसंख्या आता बॅटिंग करत असताना उनेगाव संघाचा विचार केलात ना तर मग जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 27 ऑन स्कोर कार्ड. 13.50च्या सरासरीने अद्यापर्यंत आता इथे धावा बनवला जातात. अजूनही विचार केला तर मग 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉन्ड ट्रॅक वरती आपल्याला संघाचा संघ नायक टीम कॅप्टन सहसेनापती योगेश पेनकर आपल्याला बॉन्ड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. फायटर शेट आता आपल्याला गव्हासाठी खेळताना पाहायला मिळतात. टीम महाड मधून ते खेळताना पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतील. त्यातील बॉल क्रमांक पहिला बॉल वरती आक्रमण. आकाशाला गवसणी घालणारा मॅग्निफिकंट स्ट्रोक बाय संकेत शेरफले. पहिला बॉल वरती सिक्सर. पहा या बॉलचा विचार केला ना तर अगदी स्लॉट मध्ये होता आणि संकेतला जे करायचं होतं ना ते त्यांनी करून दाखवलं. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पकडवला आणि बॉल वरती 6 धावा आपल्याला मिळताना पाहायला मिळाला. पहिला बॉल वरती षटकार आलाय. बॉल क्रमांक 2 याच्यावरती काय घडणार ना त्यात आपल्याला पाहायचंय. दुसरा सेकंड इन रो याही वेळेला लांबच लांब वरचा. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. पहिल्या बॉल वरती देखील अगदी त्याच पद्धतीचा बॅट स्विंग मिळाला आणि षटकार आल्यानंतर दुसराही बॉल विचार केलात ना तर हाही बॉल अगदी त्याच टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि अगदी टप्प्यामध्ये भेटला ना तर संकेत सांगतो आपण कार्यक्रम करतोच. कार्यक्रम केलाय. पहिल्या 2 बॉलवरती 12 धावा. संघाची धावसंख्या आता या षटकाराच्या मदतीने जाऊन जाताना पोहोचताना पाहायला मिळेल ना ती म्हणजे 39 आकड्यावरती 39 ऑन स्कोर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेला कुल टप्प्याचा बॉल खोदून काढला अक्षरशः मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनचा खेळाडू वेगानं आला आणि त्या बॉलला तिथे आता मात्र अडवलं गेलं. पहा अगदी पहिल्या 2 बॉलवरती षटकार केल्यानंतर हा बॉल देखील कुल टप्प्याचा होता. याही वेळेला ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला 2 धावा आल्यात. याही वेळेला 4थ्या बॉल वरती आणखीन एक दर्जेदार एक क्लासिकल स्ट्रोक. याही वेळेला बॉल सीमा पार लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम सिक्सर. पहा या षटकाराच्या मदतीने अगदी 47 धावा आपल्याला धावा कधी पाहायला मिळते. एका साईड टीम उनिगावचा संघ त्यांच्या विरुद्धमध्ये टीम महाड. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोल केले होते आणि त्याच्यानंतर मग काय घडले मैदानाच्या आजच्या वेळेला सिंगल घ्यायच्या नादामध्ये आपल्याला हा फलंदाजाचा विचार केलात ना तर मग अगदी धावचीच्या जोरामध्ये मैदानाच्या बाहेर यावं लागेल. परंतु जो महत्वाचा खेळाडू आहे ना संकेत तो आपल्याला अजूनही स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते. टक्का क्रमांकाचा विचार केलात ना तर अद्यापचा हा दुसरा मैदानाच्या बाहेर. 47 धावा पुकारती पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 3चा विचार करता अद्यापर्यंत
5 बॉलचा खेळ झालाय शेवटचा आणि आता अंतिम बॉल असणार आहे, परंतु याच्यानंतर अजून विचार केलात ना तर कुठेतरी 6 बॉलचा खेळ आता अजूनही बाकी असणार आहे. पहा जेव्हा टीम महाड संघ गोलंदाजी करत असतो ना इतके धावा आपल्याला पाहायला मिळत नसतात, परंतु यावेळेला जयेश केरकर आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. त्या कारणाने पहिल्या षटकापासून अगदी आपल्याला धावांचा डोंगर उभारताना पाहायला मिळाला आणि अद्यापर्यंत 47 धावा आपल्याला धावकती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 3 मधील ऑन ट्रॅक. याही वेळेला फिंगर रोल ते सुद्धा जाणलं आणि संकेतनं याही वेळेला बॉलला पाठवलं बॅकवर्ड. मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी 6 धावांसाठी षटकार. पहा या बॅटिंग साठी संकेत शेरपलेसाठी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालभाई टेंबे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला इथे येताना पाहायला मिळतोय. पहा आक्रमण गुणावरती गेले तर समोर महाडचा संघ आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी योगेश पेनकर यांच्यावरती आपल्याला हल्ला चढवताना पाहायला मिळाला आणि अगदी त्या षटकामध्ये विचार केलात ना तर मला वाटतं 4 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 53 या आकड्यावरती 53 ऑन स्कोर कार्ड. आपण ही धावसंख्या आता पाहतोय. शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला हा गोलंदाज आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. प्रमोद गोलंदाजीसाठी आपल्याला येताना माहिती. पहिला बॉल यावेळेला बॅटची गटा घेतली पाठीमागच्या दिशेने गेलाय. खराब क्षेत्रकेंद्र राहिलं होतं. वा काय बॅकअप राहिलंय शॉर्ट फाईनलच्या खेळाडूकडून. अशा पद्धतीने कडम्यांच्या दिशेकडून हा बॉल आपल्याला निसटताना पाहायला मिळाला. त्यानंतर फायनलचा जो खेळाडू होता ना तो वेगाने आला आणि त्या बॉलला तिथे अडवलं गेलं. परंतु महत्वाची बाबा टीम संघासाठी काय झाले तर अगदी पहिल्या बॉलवरती ही सिंगल आली आहे आणि संकेत इन फॉर्म बॅटर रन मशीन आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. याही वेळेला चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉल पाहायला मिळाला. गोल टप्प्याचा बॉल एक धाव घेतली आणि अगदी एका धावेवरती मग आता इथे समाधान मानावं लागतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 या आकड्यावरती. पहा आता प्रमोद आलेत आणि प्रमोदने अद्यापर्यंत जे पहिले दोन बॉल आहेत ना ते चांगल्या टप्प्यावरती हाताळल्यानंतर आता त्या 2 बॉलवरती फक्त 2 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. प्रमोद एक डावकरी आताचा गोलंदाज लेफ्ट मुहूर्त विकेटने आपल्याला गोलंदाजी करताना पाहतो. बॉल क्रमांक 3 असणार आहे. पहा इथे कोणी बॉल टाकत असताना इथे कोणी बोलू नका ही विनंती असणार आहे. याही वेळेला पहा टप्पा पडल्यानंतर अँगल क्रिएट करत असताना बराचसा बाहेर गेला आणि त्या कारणाने वाईट बॉलचा इशारा आलाय. 56 धावा डबल गोलची आपल्याला पाहायला मिळतात. 56 ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला पहा टप्पा पडल्यानंतर आता पाहायला गेल्यात नंतर एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या हाती त्यांना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 56 अद्यापर्यंतची. या वेळेला पहा पाठीमागच्या दिशेने आले फटका बसलाय. कॅश तिथे आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथे कॅश ड्रॉप झाली आणि कॅश ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मग संकेत आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळतील. सिंगलने टीमची धावसंख्या 57 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ तिथे बाकी असणार आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी असताना आणखीन एक प्रहार संकेतच्या बॅट मधून एक मोठा तडाखा. बॉल सीमा पार वाईट इज लॉंग माउंट लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार मदतीनं टीमची धावसंख्या 63 या आकड्यावरती. 63 ऑन अ स्कोर कार्ड आपण पाहतोय. याही वेळेला पहा यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. ज्या वेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन बाहेर पडल्यानंतर एक धावगिरी दुहेरीचा प्रयत्न अगदी झाला. त्याच्यानंतर माझा तिसराचा प्रयत्न इथे असणार आहे. तिसऱ्या प्रयत्नामध्ये आता संकेत या फलंदाजाला आता मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. परंतु काय बॅटिंग केली आहे संकेतने. वैयक्तिक विचार केलात ना
तर मग आता 42 धावा आपल्याला करताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 65 या आकड्यावरती 65 ऑन स्कोर. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या आली आहे. कोणासमोर आली आहे तर टीम मोक्ष 11 महाड या संघासमोर आपल्याला येताना पाहायला मिळाली. आणि आता जर विचार केलात ना तर उत्तर अर्धाच्या खेळामध्ये येणाऱ्या 24 बॉल मध्ये टीम मोक्ष 11 महाड या संघाला धावा बनवायच्या आहेत. तर म्हणजे 66 धावा पाणी मैदानाच्या आत घेऊन जा ही विनंती असणार आहे आयोजन कमिटीला. 66 धावांचा पाठलाग पहा. हा पहिला खेळ झाला. पहिल्या खेळमध्ये आपल्याला ऍक्शन पाहायला मिळाली परंतु अजूनही उत्तर अर्धाचा खेळ बाकी आहे. उत्तर अर्धाच्या खेळामध्ये रिॲक्शन पाहण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. कुठेही जाऊ नका. येणाऱ्या उत्तर अर्धाच्या खेळामध्ये आपल्याला फायटर जेट, योगेश पेनकर, राहुल सावंत अशी बरीचशी मोठमोठी नावे, सूरज करकरे आपल्याला मैदानाच्या इन ऍक्शन इथे आता खेळताना पाहायला मिळणार आहेत. याही वेळेला आता या धावांचा पाठलाग होईल की नाही ते आपल्याला पाहायचंय. ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा. या स्पर्धेचा आनंद घेत राहा. कुणबी चषक 2024 आपण पाहत आहे. संघ पण लगेच शतक सोडून घ्या. ज्यावेळेला आघाडीची बॅटरी आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतील. पहा 66चं पाठलाग आता करायचंय. काय बॅटिंग केली आहे पहिल्या सूत्रामध्ये. ज्या वेळेला संकेतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं 42 धावा आणि त्या 42 धावसंख्येसाठी आपल्याला सन्माननीय विशालभाई टिंबे यांच्या मदतीतून ऑलरेडी आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आमच्या पर्यंत जमा झालाय. संकेतला पण नंतरला इन्व्हाइट करणार आहोत. मॅच झाल्यानंतर पण ते पारितोषिक इथे घेऊन जायचंय. परंतु ऍक्शन पाहायला मिळाली. रिॲक्शन पाहण्यासाठी आता आपण सज्ज उभी आहेत. वळूत आपण उत्तर अर्धाच्या खेळामध्ये ज्या वेळेला आता टीम मोक्ष 11 महाड हा संघ या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जिथे पूर्वार्धाचा खेळ संपुष्ट झाल्यानंतर आपल्याला पाहायला उत्तरार्धाच्या खेळाच्या वेळेला 66चा पाठलाग करायचा आहे. 66चा पाठलाग करण्यासाठी आपल्याला आघाडीची जोडी योगेश पेंटकर फायटर जेट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची समवेत साथ देण्यासाठी मिस्टर महाड, सूरज करकरे आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळते. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी या अंगामध्ये ज्यांना मॅन ऑफ द सिरीज मध्ये एक स्पोर्ट्स सायकल मिळाली. त्याचबरोबर
मॅन ऑफ द सिरीज मध्ये पुन्हा एकदा एक सोन्याची अंगठी मिळाली ना, तो खेळाडू ऋतिक चरफरे आपल्याला बॉन्ड मार्क वरती इथे सज्ज होताना पाहा मिळाले. एक उनेगावचा सितारा तर एक संपूर्ण महाराष्ट्राचा आणि त्याचबरोबर भारतभरचा सितारा योगेश पेनकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 24 बॉल 66 ची गरज. मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल, गेम इज ऑन. आपण पाहतोय पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला डॉट स्वरूपाचा, परंतु या धावांचा इथे आता पाठलाग आपल्याला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये इथे करणार आहोत बदल. आणि जिथे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अलिबाग या संजी मर्चंट सरांकडे आपण बोलूयात. धन्यवाद. एक बड़ा नाम, बड़ा सितारा। फिर से एक बार सामने पड़ी हुई गेंद, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है डाउन द ग्राउंड। गेंद सीमा रेखा के बाहर, ये लगा सिक्सर। सोचते होंगे क्योंकि हम यहाँ से जो बोल रहे हैं और इसी वजह से शायद वो अपने मन में अपने दिल में सोचते होंगे तुम्हारा क्या है, तुम्हें तो ज्ञान देना है, हमारा सोचो हमें इम्तिहान देना है। क्योंकि सही मायनों में उनका इम्तिहान है, कसौटी है। फिर से एक बार गेंद गैप में वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर बैक टू बैक आता हुआ ये दूसरा छक्का। पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद के ऊपर भी छक्का। हालांकि 4 गेंदें हो चुकी है। ओहो, इस मरतबा आगे आकर उस गेंद को कवर की जानिब खेलना चाहते थे मगर उनके हाथों से बैट फिसलता हुआ दिखाई दिया और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने एक ही रन लेना यहां पे मुनासिब समझा है। इस 1 रन के 7 रनों की संख्या में इजाफा होगा। पहले ओवर में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, 2 छक्के और 1 चौका, कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है अब तक 17 रन। मगर दोस्तों ये मैच जीतना बल्लेबाजों के लिए और बल्लेबाजी करने वाली टीम महाड़ के लिए जितना आसान लगता है उतना आसान भी नहीं है, क्योंकि जीतने के लिए कुल मिला के निर्धारित 4 ओवर में 66 रन बनाने हैं। हर ओवर में तकरीबन 16.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। देखिए जितनी भी बिंदी गेंदें आएगी बल्लेबाजी करने वाली टीम महाड़ के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव तो आएगा, क्योंकि आखिरकार हम इंसान हैं और स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव आना ये बेहद स्वाभाविक होने की वजह से। मगर पहले ओवर में देखिए 2 छक्के 1 चौका, यानी पहले ओवर में तो ये रनों की संख्या का जो औसत है वो औसत हमें यहाँ पे नजर आया है। हर ओवर में इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी। एक भी ओवर अगर यहाँ पे किफायती और कंजूस घटता है तो बल्लेबाजी करने वाली टीम संकट में आ सकती है। पहले ओवर में
ऋतिक ने 17 रन खर्च किए हैं योगेश के बदले से। पांच गेंदों में योगेश ने अब तक 2 छक्के और 1 चौके की सहायता से 16 रनों का योगदान दिया है। सूरज ने अब तक अपना खाता नहीं खोला, 1 गेंद का सामना किया। अंतिम गेंद सूरज करकरे ने खेली थी। 2-3 साल पहले थोड़े से चोटिल हुए थे, एक जबरदस्त पैर के ऊपर उनको आघात हुआ था, मगर उसके बाद वहां से संभलने के बाद सूरज ने फिर से एक बार जो शुरुआत की है, जो उड़ान भरी है। ओहो, यहाँ पे लेग स्टंप उखाड़ दिया है। ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को स्वैप करना चाहते थे, मगर गेंद सीधा जाके स्टंप पर टकराई और इसी के साथ योगेश पेनकर बैक टू द पैवेलियन। गेंदबाज संकेत दिए हैं, यहां से मैसेज दिया है, संकेत दिया है कि ये मैच हम जीत सकते हैं। लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझो, जितनी गहराई है अंदर, बाहर उतना ही तूफान बाकी है। ये मैसेज है संकेत का। जबरदस्त यहां पे शुरुआत करते हुए अपने ओवर की शुरुआत में ही फाइटर जेट योगेश पेनकर जैसे बल्लेबाज को चलता किया है और अब ये मैच हम जीत सकते हैं, ऐसे इम्कान, ऐसा एक अंदाजा हम लगा सकते हैं, क्योंकि जीतने के लिए एक लंबा सफर यहां पे तय करना है। इसी बीच राहुल सावंत आए हैं नए बल्लेबाज। जी हां, इसमें दबा लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद कट करने की कोशिश की, मगर गेंद सीधी निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। अक्सर हम कहते हैं कि पैसा बेहद ही जरूरी है जिंदगी में हो या क्रिकेट के मैदानों में आयोजन के लिए, मगर दोस्तों जेब में गांधी हो ना हो, दिल में आंधी होनी चाहिए। ध्यान में रखिए ये बात, क्योंकि आपके अगर दिल में आंधी है, जीतने की ललक है, तो आप आगे जा सकते हो, आप किसी भी टीम को पराजित कर सकते हो। आत्मविश्वास, कॉन्फिडेंस, ये सारी चीजें आपके पास होना बेहद जरूरी है। जी हाँ, इसमें दबा हवा में खेला है राहुल ने, मगर लॉन्ग ऑफ के फील्डर को तोड़ लिया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे। बड़े बल्लेबाज हैं राहुल, मगर राहुल भी खाली हाथ मैदान से बाहर जाते हुए। प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर न बैठ ऐ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। क्या कमाल का ये बैटल मैदान के अंदर, ये चला हुआ रण संग्राम, क्रिकेट के धुरंधर, एक से बढ़कर एक बल्लेबाज, मगर उनके सामने इन नए खिलाड़ियों ने बहुत ही जबरदस्त संघर्ष करने के लिए मजबूर कर दिया है। इस दूसरे ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है संकेत ने। जी हाँ, इसमें तब ऑन द राइज खेला है, ऑन साइड की दिशा में डीप मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है, वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और एक ही रन यहां पे मिलेगा। बैट्समैन नेम प्लीज। वैभव, यस वैभव नॉन स्ट्राइकिंग एंड पर पहली गेंद पर ही उन्होंने अपना अकाउंट तो ओपन किया है, मगर चिंता का विषय यही है, सोचने वाली बात यही है कि यहाँ पे बड़े स्ट्रोक नहीं आ रहे हैं। पहले ओवर में हमने 3 बड़े स्ट्रोक देखे, मगर इस ओवर में एक भी बड़ा स्ट्रोक अब तक देखने को नहीं मिला।
जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद जरूर है, मगर ये गेंद हवा के साथ साथ और घटा के संग संग सीमा रेखा के पार जाएगी, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। सूरज करकरे के बल्ले से ये करकरी छक्का। नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। उड़ान यहां पे भरते हुए बल्लेबाज योगेश अगर आउट हुए तो क्या हुआ, मैं हूं ना, ये यहां पे संदेश दिया है बल्लेबाज सूरज करकरे ने। ये भी खिलाड़ी अंडर आर्म से जिन्होंने शुरुआत की, मगर आज पूरे महाड़ उसी के साथ माणगांव इस इलाके में सुपरिचित एक बल्लेबाज के रूप में। जी हाँ, ये लीजिए और एक सौगात और एक भेंट और एक तूफान और एक सिक्सर। क्या 31 रन 66 रन जीतने के लिए चाहिए। 4 ओवर का यह मुकाबला है। अभी भी एक गेंद आना बाकी, यानी 13 गेंदें और 35 रनों की जरूरत। मैच समांतर बना हुआ है। ओहो, परफेक्ट यॉर्कर, जोरदार अपील, कॉट बिहाइंड द विकेट का। गेंदबाज थोड़े से हालांकि कॉन्फिडेंट नहीं थे, मगर विकेट कीपर बहुत ही कॉन्फिडेंट थे। कड़ा अपील यहां पे देखने को मिला, मगर अपनी ओवर को अच्छा फिनिश किया है बिंदी गेंद के साथ। इस ओवर में पहले ओवर में 17 रन आए और इस ओवर में संकेत ने खर्च किए हैं 14 रन खर्च किए हैं। कुल मिला के 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 35 रनों की जरूरत। जिंदगी की लड़ाई अभी बाकी है, मेरे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमी हमने, अभी तो सारा आसमान बाकी है। यहां से अगर इस मैच को जीतना है तो कुशलता के साथ अपना कौशल्य दिखाते हुए गेंदबाजी करनी होगी। अपना सारा एक्सपीरियंस यहां पे झोंकना होगा, क्योंकि आपको विकेट की तलाश है और उसी के साथ बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक की तलाश है। ये शानदार बैटल यहां पे चलता हुआ, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, अब इस वक्त बताना बहुत ही मुश्किल। मगर गेंदबाजी करने वाली टीम की भी यहां पे मैं सराहना करना चाहूंगा कि उन्होंने ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को अब तक आउट कर चुके हैं। योगेश और राहुल को उन्होंने चलता किया है। इसी बीच नए गेंदबाज आए हैं सर्वेश को अपनी गेंदबाजी में अलग अलग गेंदों का समावेश करना होगा और गेंदों को सर्व करना होगा, तब जाके यहाँ पे कुछ काम बन सकता है। कुछ बिंदी गेंदे, कुछ विकेट अगर यहाँ पे वो चटकाते हैं तो अंतिम ओवर में एक कड़ा मुकाबला, एक कड़ा संघर्ष हमें देखने को मिलेगा। सर्वेश के हाथों में ये पूरी मैच की बागडोर, ये पूरी तकदीर उनके हाथों में, अपने हाथों से ही तकदीर लिखी जाती है। यह अक्सर महान खिलाड़ियों ने दिखा दिया है। आपको याद होगा, हालांकि स्विमिंग प्लेयर है, स्विमिंग प्लेयर जिन्होंने अपनी तकदीर अपने हाथों से लिखी है, जिनके नाम ओलंपिक में अकेले के नाम 23 गोल्ड है और पूरे भारतवर्ष में हमारे पास सिर्फ 8 गोल्ड है। ये अकेला खिलाड़ी माइकल फेल्प्स। जी हाँ, इस बीच बहुत ही अच्छा स्ट्रोक और काउ कॉर्नर की दिशा में फील्ड हो सकता है। जी हाँ, हो चुका है और इसी के साथ एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होते हुई रनों की संख्या हो चुकी है 32 रन।
जीतने के लिए यहां से और 34 रनों की जरूरत है। 10 गेंदे शेष, 10 गेंदों में 34 रन, यानी कम से कम 4 से 5 बड़े स्ट्रोक इन 10 गेंदों में आना बेहद जरूरी। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है। दो खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद हुई है फरार। मिलेंगे रन यहां पे पूरे 4। छत्तीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी 30 रनों की जरूरत। 30 रन अभी तक चाहिए। 9 गेंदें शेष। ये 3 गेंदें बहुत ही अहम होगी, बहुत ही इंपॉर्टेंट होगी। और सूरज ने फिर से एक बार आओ देखा ना था, थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया है। गेंद उसी रीजन में स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन। आणि मित्रांनो विनंती आहे, तो जो पट्टा आहे सीमारेषेच्या बाहेर त्याच्यावरती आपण पाय ठेवलाय, ते पाय आपण प्लीज काढायचे आहेत। त्या पट्ट्याशी छेडछाड करू नका। येस, थँक्यू, खूप खूप आभार तुमचे। असंच आपलं सहकार्य हवंय, कारण ही टूर्नामेंट आपली आहे। चलिए दोस्तों, 2 गेंदे अभी भी शेष। 42 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहली 2 गेंदें बहुत ही बढ़िया थी, मगर उसके बाद यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक सूरज करे के बल्ले से। आहा, इस मरतबा चकमा दिया है। गेंद को कट करने की क्षमता है। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ, उस गेंद को कट किया था और थोड़ा सा पेस भी निकाल दिया था, और इसी वजह से सूरज चकते हुए दिखाई दिए। एक गेंद यहाँ पे बिंदी, और बिंदी गेंद के साथ यहाँ पे अच्छी वापसी। इस ओवर में सर्वेश ने खर्च किए हैं 11 रन। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। एक गेंद अभी भी आना बाकी है। रनों की संख्या 42 रन, और यहां से जीतना होगा महा टीम को, तो बड़े स्ट्रोक की बेहद जरूरत। जी हाँ, फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, बिल्कुल नहीं रोक पाएंगे सूरज करे के बल्ले से, और एक कमाल का सिक्सर। ओवर में ऋतिक ने 17 रन खर्च किए थे। संकेत दूसरे ओवर में आए और संकेत ने 14 रन खर्च किए थे। सर्वेश ने तीसरे ओवर में 17 रन खर्च किए हैं, और अब अंतिम ओवर में जीतने के लिए मोक्ष 11 महाड़ को चाहिए 18 रन। 6 गेंदे और 18 रन, यानी 3 बड़े स्ट्रोक, और ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम मोक्ष 11 महाड़ के पक्ष में जा सकता है। और यहां से 3 गेंदें अगर बिंदी आती है या सिंगल और डबल रन ही आते हैं, तो ये मैच चला जाएगा गेंदबाजी करने वाली टीम उड़ेगांव। इस टीम के पक्ष में कश्मकश यहां पे लगी हुई है। कश्मकश भरा हुआ ये माहौल और ये मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला, रोमांचित करने वाला ये मुकाबला है, रोमहर्षक ये मैच है। ये मैच हम इतनी आसानी के साथ नहीं छोड़ेंगे, क्योंकि उनके बल्लेबाजों ने बहुत मेहनत की है। बल्लेबाजों की मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि निर्धारित 4 ओवर में संकेत के बल्ले से हमने देखे थे 4 छक्के, और उसी के साथ उनके पार्टनर, उनके साथी बल्लेबाज ने भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। उनके बल्ले से भी कुछ छक्के चौके हमें देखने को मिले, और इसी वजह से 65 रन उन्होंने निर्धारित 4 ओवर में बनाए थे, और 66 रनों का लक्ष्य रखा था। हमारे ओमकार, आणि पुन्हा एकदा मी आठवण देतोय सर्व प्रेक्षकांना, ज्यांनी ज्यांनी कूपन अजूनही खरेदी केलेलं नाहीये, लिमिटेड कूपन आपल्याकडे आहेत। फक्त 50 रुपयाचा कूपन आणि 10,000 रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल
एक ब्रँडेड कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल आपल्याला घरी घेऊन जाता येईल. सो प्लीज आपण एक कुपन खरेदी करावं अशी माझी विनंती असेल. 50 रुपये, 50 रुपये, 50 रुपये, फक्त कुपनची किंमत 50 रुपये. दिखाया है. अब 5 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत. गेंदबाज स्वयं, ओहो अच्छी गेंद थी स्वयं की, बहुत ही अच्छा एक्शन है स्वयं का. बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन तो मुकम्मल कर लिया है, मगर अब 4 गेंदें बची है और जीतने के लिए 11 रनों की जरूरत. 4 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक या कम से कम 1 बड़ा स्ट्रोक और सिंगल और डबल, तब भी ये मैच जीता जा सकता है. मगर स्वयं को अपने साथी बल्लेबाज कुछ कान मंत्र देते हुए, समझाते हुए, उनसे बातचीत करते हुए, उनसे वार्तालाप करते हुए दिखाई दे रहे हैं. स्वयं ने पहली गेंद पर छक्का खाने के बाद यहाँ पे वापसी दिलाई है. मात्र सिंगल पर वैभव को संतोष करना पड़ा था, मगर स्ट्राइकिंग एंड पर अब यहाँ पे सूरज करकरे. एक तरफ तूफान और दूसरी तरफ, जिस तरह से कहा जाता है कि एक तरफ खाई दूसरी तरफ कुआं, करे तो क्या करे. फिर से एक बार सूरज के बल्ले से आता शानदार छक्का. और जीतने के लिए 5 रनों की जरूरत. हवा का साथ है राइट हैंडेड बल्लेबाज के लिए, एक एडवांटेज जरूर यहां पे नजर आ रहा है. मगर आप अगर सही लंबाई और सही दिशा से गेंदबाजी करोगे तो बल्लेबाजों को चकमा दे सकते हो. जी हाँ, स्लोवर 1 गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेलने पर मजबूर कर दिया है. 1 रन तो यहाँ पे मुकम्मल कर लिया है. दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और दूसरा रन भी यहाँ पे मुकम्मल होता हुआ. 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी भी आना बाकी और जीतने के लिए मात्र 3 रनों की जरूरत. जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार जड़ में डाल दिया था. कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में खेला है. 1 रन तो यहाँ पे मुकम्मल कर लिया है. दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े. रन आउट हो सकते थे मगर खराब थ्रो और इसी वजह से 2 रन आसानी के साथ मुकम्मल हो चुके हैं. अब जीतने के लिए मात्र 1 गेंद. एक गेंद और 1 रनों की जरूरत. क्या यहाँ पे विकेट जाएगा? क्या यहाँ पे बिंदी गेंद आएगी? क्या यहाँ पे बड़ा शॉट लगेगा? क्या होगा? कंपलसरी चेस करना है आपको. स्वयं को स्वयं ही अच्छी गेंद करनी होगी. हवा में गेंद मगर सर के ऊपर से सूरज के बल्ले से और एक शानदार स्ट्रोक और ये मैच जीत लिया है मोक्ष 11 महाड़ ने. बहुत बहुत अभिनंदन. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे आणि आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय सूरज करकरे. 12 चेंडू आणि 44 धावा तब्बल ठोकून काढल्यात सूरज करकरेने. त्याचप्रमाणे उणेगाव संघाचा संकेत चेरफले
आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. एक चांगली अशी फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. आपला लोकल संघ उणेगाव या संघाकडून अतिशय चांगला मोठमोठ्या बॅट्समनचा भरणा असलेला हा महाड संघ